गुड मॉर्निंग गाईज. तर मी आज बनवत आहे मेथीचे पराठे आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्कीच घरी बनवा. तर सर्वप्रथम मी इथे गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ मिक्स केलेलं आहे व त्याच्यामध्ये आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी ॲड करूयात. आणि मी जे इथं मेथीची भाजी घेतलेली आहे ते व्यवस्थित बारीक चिरून घेतलेली आहे. मेथीची भाजी पिठामध्ये ॲड करून झाल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यात थोडे मसाले वगैरे ॲड करूयात. सर्वप्रथम मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे. अर्धा चम्मच मी इथे हळद टाकलेली आहे. हळद व बाकीचे जे आपल्या घरातले बेसिक मसाले असतात ते सगळे मिक्स करून घ्यायचे, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. त्याचबरोबर मी हिरव्या मिरच्या व लसण त्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते देखील आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा ओवा ॲड केलेला आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा घरचा काळा मसाला ॲड केलेला आहे. त्याचबरोबर मी थोडंसं याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया व त्याच्यातच थोडं थोडं पाणी टाकून पण त्याचा व्यवस्थित डो बनवून घेऊया. अशा प्रकारे आपण कमी प्रमाणात पाणी वापरून व्यवस्थित डो बनवून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला तो पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त घट्ट नाही व जास्त पातळही नाही, म्हणजे आपल्याला लाटण्यात प्रॉब्लेम नाही येणार. 5-10 मिनिटासाठी त्याला तेल लावून आपण रेस्ट करायला ठेवूयात. त्याच्यानंतर पीठ व्यवस्थित मुरून झाल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे घेऊयात व व्यवस्थित पातळ असे लाटून घेऊयात. जास्त जाडी नाही लाटायचे. मी दाखवल्याप्रमाणे असे तुम्ही लाटून घेऊ शकता. अशा प्रकारे लाटून घेतल्यानंतर आपण तवा गरम करून त्याच्यावर व्यवस्थित तेल लावून शेकून घेऊ. तर इथे तवा गरम झालेला आहे. त्याच्यावर थोडंसं तेल ॲड करून आपण पराठा शेकून घेऊया. तर याला व्यवस्थित प्रकारे आपण दोन्ही बाजूकडून तेल किंवा तूप लावून शेकून घेऊया. मी इथे तेलाचा वापर केला आहे, तुम्ही तूपही यूज करू शकता. तर मी दोन्ही बाजूने तेल लावून व्यवस्थित पराठा शेकून घेत आहे. तर अशा प्रकारे मी माझे सर्व पराठे तयार करून घेतलेले आहेत. तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असणार तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मला नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.